वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय नगद नारायण महाराज की जय हर महादेव महादेव महादेव। आजच्या कथेची सुरुवात कैलासीचा राजा भोळा महादेव कैलासीचा राजा भोळा महादेव कैलासीचा राजा भोळा महादेव कैलासीचा राजा कैलासीचा राजा भोळा महादेव कैलासीचा राजा भोळा महादेव। जय हो जय भोलेनाथ जय हो जय हो जय हो। जगदीश्वरा करुणा करा जगदीश्वरा करुणा
शंकरा करुणा महादेव की जय, उमापति महादेव की जय, उमापति महादेव की जय।
कैलासीचा राजा भोळा महादेवा 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 बोला उमापती महादेव की हर हर महादेव हर हर महादेव गजाननं भूत गणादिसेवितं कपीठजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. हे भगवान भोलेनाथांचं स्तवन आहे. हे स्तवन ज्यांना ज्यांना पाठ आहे त्यांनी प्रत्येकानं म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ज्यांना पाठ नाही त्यांनी एकाग्रतेनं ऐकायचं आहे आणि हातानं प्रत्येकानं टाळी वाजवायची. टाळी जय हो जय भोलेनाथ जय हो जय हो जय हो रवींदुतापा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरौघजाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी बोधवानी उमानी वासा त्रिपुरांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. जय हो जय भोलेनाथ
म्हणती सुरांचा दयानिधी जो गजचर्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हलाहले कंठ निळाची साज दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी जय जय भोले बाबा जय हो जय हो ताळी जय हो एक ताळी जय हो जय भोलेनाथ जय हो भोलेनाथ जय हो दरबार जय हो जय हरि बोल जय हो जय हो ताळी जय हो जय हो जय हो बोला उमापती महादेव की जय एक ताळी जय हो जय हो जय हो हरि बोल जय हो जय हो जय हो जय हो
बोलाऊ महादेव की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक उपासकाला आपल्या भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, मुक्ती मोक्ष अगदी सहज लीलया प्रत्येकाच्या ओंजळीमध्ये प्रदान करणारी, प्रत्येकाला भक्तीचा, मुक्तीचा, मोक्षाचा, उद्धाराचा मार्ग प्रदान करणारी कोणती कथा आपण ऐकतोय? मोठ्यानं बोलायचंय. कोणती कथा? श्री शिव महापुराण कथा. प्रथमतः तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवायची आहे. का? तर माझं भाग्य आहे एवढे उत्साही श्रोते मला लाभतायत. तुमचा उत्साह मोठा आहे आणि तुमचे उत्साही चेहरे पाहून मला सुद्धा कथा करताना माझाही आनंद वाढतोय, द्विगुणित होतोय. पहा, प्रथमतः तुम्ही सर्व शिवभक्त, तुमच्या प्रत्येकाच्या चरणी वंदन असेल. भगवान भोलेनाथांचं चरित्र आम्ही ऐकतोय, भगवान भोलेनाथांचा महिमा आम्ही श्रवण करतोय. ते देवादिदेव महादेव या शिवशंकरांच्या चरणी प्रथमतः प्रणिपात असेल. गुरुवर्य हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे गुरुवर्यांच्या चरणी वंदन आहे. जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी वंदन, सर्व गुणीजनांच्या चरणी वंदन. आणि लगेच आपण आजच्या कथा भागाला प्रारंभ करत आहोत, सुरुवात करत आहोत. आजची कथा आम्हाला श्रवण करायची आहे, पण काल आम्ही काय श्रवण केलं त्याच्यावरती थोडासा दृष्टिक्षेप टाकून पुढे जायचंय. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, उत्तर देणार का तुम्ही? विचारू का प्रश्न? पहा, माझा प्रश्न असा आहे, आपण काल एका पापी पुरुषाची कथा ऐकली. त्या पापी पुरुषाचं नाव काय? टाळी वाजवायचे तुम्ही तुमच्यासाठी. एका पापी स्त्रीची कथा ऐकली. त्या पापी स्त्रीचं नाव चंचुला. त्यानंतर अगदी भगवान भोलेनाथांचा भोळेपणा झाकीच्या माध्यमातून आम्ही पाहिला. आणि आज आम्हाला ऐकायचंय या शिव महापुराण कथेनं एका साधूचं दुःख कसं संपवलं. साधू कोण? 88,000 शौनकादी ऋषींना सुतजी म्हणतायत, ही शिव महापुराण कथा सामान्य जीवाचं, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीचं दुःख संपवते. नवल नाही, पिशाच्य योनीचं सुद्धा दुःख संपवलंय या कथेनं. याही पुढे जाऊन एका साधूचं दुःख संपवलं. आणि ते साधू आम्हाला नाव माहिती आहे, ज्यांच्या मुखात नित्य भगवंताचं नाम आहे, नित्य देवाच्या नामाचा उच्चार ते करतात. नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण शिव नारायण 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 नारायण. ज्यांच्या मुखात नित्य भगवंताचं नाम आहे हे नारदजी ऐकलं आम्ही काल तप करण्यासाठी बसले हिमालय पर्वतावरती जाऊन गंगा नदीच्या काठावरती एका आश्रमामध्ये नारदजी तपाला बसले. नारदांचं तप वाढू लागले. इंद्राला काळजी पडली नारदजीचं तप वाढतंय, जर भगवान प्रसन्न झाले आणि नारदांनी भगवंताकडे माझ्या इंद्रपदाची मागणी केली तर अनर्थ होऊन जाईल. सत्ताधाराला सत्ता जाण्याची भीती असते. सत्ता जाते की काय, सत्ता जाते की काय हे भय कुणाला वाटू लागलंय. देवराज इंद्र भयभीत होऊ लागला. माझी राजगादी जाते की काय, माझी सत्ता जाते की काय. आणि आम्ही अनेकदा ऐकत असतो फक्त नारदांचंच तप नाही, एखाद्या देवानंही तप करू द्या, एखाद्या मनुष्यानंही तप करू द्या किंवा एखाद्या राक्षसानं सुद्धा तप करू द्या, काळजी इंद्राला लगेच पडते. राजगादी जाते की काय ही भीती इंद्राच्या मनात निर्माण होते आणि वारंवार अनेकांचं तप भंग करण्याचा प्रयत्न इंद्रानं कित्येक वेळा केलेला आहे. या ठिकाणी सुद्धा नारदांचं तप भंग करण्याचा प्रयत्न देवराज इंद्र करू लागलाय. इंद्राचं तप भंग करण्याचा प्रयत्न इंद्र नारदांचं तप भंग करण्याचा प्रयत्न करू लागला. यानं प्रयत्न कसा केला, कामदेवाचं आवाहन केलं. कामदेवांना विनंती केली प्रगट व्हा. कामदेव लगेच हजर झाले, प्रगट झाले, हात जोडले. राजन बोला, मला कशासाठी बोलावलत, काय काम काढलत, माझ्यासाठी काय आज्ञा आहे. इंद्रानं सांगितलं कामदेवा तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी मला सोपवायची आहे, एक मोठं जबाबदारीचं काम तुम्हाला द्यायचंय. कोणतं काम? तुम्हाला हिमालय पर्वतावरती जाऊन नारदांचं तप भंग करायचंय. कामदेव हसत हसत बोलू लागले, देवराज राजन एवढं सोपं काम, एवढं साधं काम. कामदेव सांगू लागले, म्हटले माझ्या समोर भल्या भल्यांचं काही चाललं नाही. नारदजीचं तर साधं सोपं आहे, नारदजीचं तर काही चालूच शकत नाही. मी आता जातो आणि नारदांचं तप भंग करतो. कामदेव मोठ्या आनंदानं दिलेलं काम पार पाडण्यासाठी निघतायत. एकटे निघाले नाहीत, सोबत काही अप्सरा घेतल्या, काही गायक घेतले, काही वादक घेतले. अप्सरा गायक वादक घेऊन नारदांकडे हे कामदेव पोहोचलेत. हिमालय पर्वतावरती जाऊन पोहोचले. कामदेवांनी अप्सरांना सांगावं तुम्ही सुंदर नृत्य करायचं. गायकांना सांगितलं तुम्ही गोड गायन करायचं. वादकांना सांगू लागले तुम्ही वादन करायचं. आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून नारदांचं तप भंग झालं पाहिजे. सगळ्यांनी प्रयत्न चालू केले. गायक गातात, वादक वाजवतात, अप्सरा नृत्य करतात. टाळी त्या ठिकाणी नारदांच्या समोर गायन वादन नृत्य चालू झालं. गायक वादक अप्सरा यांच्या माध्यमातून कामदेवाचा प्रयत्न चालू होता.
की नारदांचं तप भंग झालं पाहिजे, पण परिणाम काहीच दिसत नाहीये. नारदांचं तप भंग होताना दिसत नाहीये. अप्सरा नृत्य करतात, गायक गातात, वादक वाजवतात. 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, अर्धा तास उलटला, 1 तास पूर्ण झालाय. बघता बघता अख्खा 1 दिवस उलटला, पण यांच्या या संगीताचा परिणाम नारदांवरती काहीही होत नाही. बघता बघता दुसरा दिवस सुद्धा उलटू लागला. कामदेवाला राग आला. कामदेव सांगतात अप्सरांनो अजून प्रयत्न करा. अप्सरा अजून नृत्य करू लागल्या. नाना परीनं अथांग प्रयत्न करतात, नाना परीनं नृत्य करतात. अप्सरांचे अगदी नृत्य करून करून हातपाय सुजले, गायकांचे घसे कोरडे पडले, जे वादक होते त्यांची बोटं फुटली. पण या सगळ्याचा परिणाम नारदांवरती होत नाही. टाळी. कामदेव रागात आले. काहीच होत नाही म्हटले तुमच्याकडनं. रागात आले, क्रोधात आले. म्हटले नाचो गाव, नाचो गाव. प्रयत्न करूनही काहीच उपयोग नाही. शेवटी रागात क्रोधात म्हणतायत थांबा, चालते व्हा. नाही तुम्ही नका जाऊ, तुम्ही गेलात तर आपलं सगळंच बंद पडेल. चालते व्हा म्हटले. गायक वादक अप्सरा सगळे काही निराश होऊन चेहरे पाडून निघून जातायत. कामदेवांचा सुद्धा चेहरा पडला आणि देवराज इंद्राकडे कामदेव आले, हात जोडले. राजन, तुम्ही जी आज्ञा केली होती, तुम्ही जी जबाबदारी माझ्यावरती टाकली होती, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी असमर्थ ठरलो. मला नारदांचं तप भंग करता आलं नाही. तुम्ही काहीतरी दुसरा उपाय निवडा. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी ही जबाबदारी सांगा. मी निघतो म्हटले. इंद्र सुद्धा नाराज झालाय, उदास झालाय. आता दुसरा उपाय नेमकं कोणता निवडावा? देवराज इंद्राच्या अचानकपणे लक्षात आलं काय, की जीवासाठी, व्यक्तीसाठी 3 वस्तू घातक आहेत. 3 वस्तू कोणत्या? पहिली आहे स्तुती, दुसरी आहे फुलांचा हार आणि तिसरी आहे नमस्कार. इंद्रानं या 3 वस्तूंचा, या 3 गोष्टींचा वापर करायचा ठरवला. स्तुती, फुलांचा हार आणि नमस्कार. या 3ही गोष्टींचा आम्ही जर विचार केला तर या 3ही गोष्टी आमच्यासाठी घातक आहेत. कशा? पहिली गोष्ट स्तुती. एखाद्यानं आमची तोंड भरून स्तुती करू द्या, आम्हाला वाटतं आमच्यासारखा दुसरा कोणीच नाही. म्हणजे स्तुती केल्यानंतर कदाचित अहंकाराची निर्मिती होऊ शकते आणि अहंकार आम्हाला नाशाच्या दिशेनं घेऊन जाणारा आहे. अहंकार आम्हाला संपवणारा आहे. अहंकार, तुकोबाराया म्हणतात, अहंकार झाला, 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 अहंकार
ग पा ग पा धा सा ग पा ग पा धा पा स ज प स ज प स गा प स ज प स ज प स गा सा नि ग प म ग रे सा ग पा ग पा तू का भले वाया गेला तू का भले वाया गेला अहंकार झाला 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 जय हो जय हो जय हो जय हो जय हो अरे बोल 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 टाळी टाळी जय हो जय हो टाळी टाळी बोला उमापती महादेव की पार्वती पतये शिव हर 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 महादेव अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला तुकोबाराया म्हणतायत ज्याला अहंकार झाला ज्याला गर्व झाला समजायचं तो वाया गेला आणि याही उलट सांगितलं ज्याचा अहंकार गेला तुकोबाराया म्हटले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला ज्याचा अहंकार गेला ज्याचा मीपणा गेला तो देव झाला तो देवापेक्षा कमी नाही आमच्याकडे एखादा गुण भरपूर आहे पण त्याला त्याच्यासोबत मीपणा आहे अहंकार आहे आम्ही ज्ञानी असून गुणवान असून उपयोग नाही त्या सगळ्या गुणांची किंमत झिरो होऊन जाते अहंकार सोबत आल्यानंतर अहंकार आम्हाला संपवणारा आहे आणि स्तुती केल्यानंतर कशाची निर्मिती होते अहंकाराची निर्मिती म्हणून स्तुती आमच्यासाठी घातक आहे दुसरी गोष्ट सांगितली फुलांचा हार सुद्धा आमच्यासाठी घातक आहे आणि या शब्दाचा अर्थ पहा हार जो आपल्या गळ्यात येण्यासाठी अगोदर त्याच्या समोर हार मानावी लागते त्याचं नाव आहे हार अगोदर त्याच्या समोर वाकावं लागतं तरच तो आपल्या गळ्यात येतो असा तो हार फुलांचा हार तो सुद्धा सामान्य व्यक्तीसाठी घातक आहे पुढे तिसरी गोष्ट नमस्कार सुद्धा आमच्यासाठी घातक आहे एखाद्यानं आम्हाला नमस्कार केला तरी सुद्धा आमच्या मनात कदाचित अहंकाराची निर्मिती होऊ शकते इंद्राला माहिती आहे या तीन गोष्टी घातक आहेत कोणकोणत्या स्तुती
फुलांचा हार आणि नमस्कार, आणि या 3 गोष्टींचाच वापर करायचा ठरवलं इंद्रानं. इंद्रानं केलं काय? हातात फुलांचा हार घेतला आणि नारदांच्या समोर इंद्र जाऊन पोहोचला. तो फुलांचा हार नारदांच्या गळ्यात टाकला. 2 हात आता रिकामे झाले, हात जोडले गेले, हातानं नमस्कार केला आणि तोंडानं स्तुती चालू केली. 3ही कामं चालू झाले. हार गळ्यात पडला, दोन्ही हात जोडले गेले, तोंडानं स्तुती चालू केली. इंद्र बोलू लागला, नारदजी तुम्ही सर्वश्रेष्ठ भक्त आहात. तुमच्यासारखा श्रेष्ठ भक्त त्रैलोक्यात नाही. तुम्ही महान आहात, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही भक्तांमध्ये श्रेष्ठ आहात, तुम्ही नारायणाचे सर्वात आवडते भक्त आहात. नारदजी जे तुम्ही केलं ते आजपर्यंत कुणाला जमलंच नाही. कामदेवावरती विजय तुम्ही मिळवला. जे ब्रह्मादी देवांना जमलं नाही ते तुम्ही केलं नारदजी. नारदांनी जसं हे ऐकलं, नारदजी सुद्धा बोलण्याला भुलले गेले, त्या स्तुतीला भाळले गेले. समाजामध्ये कित्येक असे व्यक्ती असतात पहा, जे आपली स्तुती करतात, पण स्तुती करणारा प्रत्येक जण अंतकरणातनं स्तुती करतो अशातला भाग मुळीच नसतो. काही जण मोजके असतात जे अंतकरणातनं स्तुती करत असतात, पण वरवरची स्तुती करणारे सुद्धा जागोजागी पाहायला मिळतात. कोण कशी स्तुती करतंय हे सुद्धा आमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि आज समाजात जर पाहिलं तर स्वतःच्या स्वार्थासाठी समोरच्याची स्तुती करणारे बरेच जण पाहायला मिळतात. मग अशा स्तुतीला आम्ही भाळू नये. स्तुतीपासनं आम्ही स्वतःचा बचाव केला पाहिजे, कारण स्तुती आमच्यासाठी घातक आहे. नारदजी स्तुतीला भुलले गेले. नारदजी भ्रमित झाले, इंद्राच्या बोलण्याला भुलले. नारदजी स्वतः भूमी सुद्धा चांगल्याच्या संगतीनं सामर्थ्यशील बनते. ही माती चांगल्याच्या संगतीत गेली तर तिला सामर्थ्य प्राप्त होतं, आणि वाईटाच्या संगतीत गेली तर माती सुद्धा अपवित्र बनत असते. मला सांगायचं ओघाओघात, संगतीचा परिणाम फक्त माणसावर होतो, नवल नाही. संगतीचा परिणाम निर्जीव वस्तूंवर सुद्धा होतो. रामायणामध्ये एक गोड उदाहरण आलेलं आहे. एका वेळेला प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीता माता वनवासामध्ये असताना विशिष्ट अशा ठिकाणी बसतात. एका झाडाच्या सावलीत बसतात, तर लक्ष्मणजीच्या मनात चुकीचे विचार येऊ लागतात. लक्ष्मणजी पहा शुद्ध मनाचे, पवित्र मनाचे, नवे नवे आपल्या भावाबद्दल ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलंय असे लक्ष्मणजी एका भावानं भावासोबत कसं राहावं, भावानं भावाचा कसा आदर करावा, भावानं भावाबद्दल किती समर्पित जीवन जगावं, हे ज्यांच्या चरित्रातनं आम्ही शिकतो. हे लक्ष्मणजी, त्यांच्या जीवनातला प्रसंग. ज्या ठिकाणी बसलेत, ज्या झाडाच्या वृक्षाखाली, ज्या वृक्षाखाली सावलीत बसलेत, अशा लक्ष्मणजीच्या मनामध्ये चुकीचे विचार येऊ लागले. कोणते विचार? वनवास तर रामरायाला होता, वनवास तर राघवांना होता, मग मी का वनवासाला आलो? रामरायाची पत्नी त्यांच्या सोबत आहे, मी माझ्या पत्नीला एकटीला अयोध्येला सोडून मी इकडे आलोय, नको ते विचार मनात येऊ लागले. प्रभू रामचंद्रांनी ओळखलं, लक्ष्मणजीच्या मनात चुकीच्या विचारांचा गोंधळ माजलाय. प्रभू रामचंद्र थोडेसे हसले आणि लक्ष्मणजीला म्हणतात, लक्ष्मणा, अरे ऐक, आता आपल्याला या ठिकाणावरून निघायचंय, पुढे प्रवासाला लागायचंय, पण तू एक काम कर, इथली थोडीशी माती, मुठभर माती आपल्या सोबत वस्त्रामध्ये गुंडाळून सोबत घे. लक्ष्मणानं मुठभर माती वस्त्रात गुंडाळली, गाठोडं बांधलं आणि सोबत घेतलं.
गंमत अशी, जेव्हा जेव्हा चालताना ते गाठोडं सोबत असायचं, खांद्यावरती असायचं. चुकीचे विचार मनात निर्माण व्हायचे. पुन्हा विश्रांतीसाठी बसले, गाठोडं बाजूला ठेवलं की पुन्हा चांगले विचार मनात यायला सुरुवात व्हायची. आणि विचारलं लक्ष्मणानं एकदाच भगवंताला, दादा माझ्या मनात कधी चांगले विचार येतात तर कधी चुकीचे विचार येतात. भगवान म्हटले, लक्ष्मणा सत्य सांगतो तुला, तुझा यात काहीही दोष नाही. हा दोष कशाचा आहे तर ज्या ठिकाणची माती आपण सोबत आणलेली आहे ना, त्या मातीचा तो दोष आहे. पूर्वी एकेकाळी सुंद आणि उपसुंद नावाचे दोन दैत्य त्या मातीमध्ये राहिले आणि दैत्यांच्या संगतीत राहिल्या कारणानं, दैत्यांची संगत त्या मातीला लाभल्या कारणानं ती माती दूषित झाली. आणि म्हणून तुझ्या मनात चुकीचे विचार निर्माण झाले. मातीचा परिणाम आहे, मातीच्या संगतीचा परिणाम आहे. मला सांगायचंय, मला मांडायचंय तुमच्या समोर. बऱ्याचदा आम्ही ज्या भूमीत राहतो, ज्या ठिकाणी जन्माला येतो, त्या भूमीचे एक प्रकारे संस्कार म्हणा, त्या भूमीच्या माध्यमातनं काही गुण आमच्यात येतात. किंवा भूमीचा जर दोष असेल तर दोष सुद्धा आमच्यामध्ये ओढावले जात असतात. आम्ही जर बारकाईनं वर्णन करायचं म्हटलं तर ज्या ज्या मातीला साधू संतांची संगत लाभली, ती माती पवित्र झाली, त्या भूमीचं महिमान वाढलं. मग आळंदी असेल, देहू असेल, पंढरी असेल, समोर लक्ष द्यायचंय माता वर्ग. तुम्ही कथा ऐकायलाच आल्या ना, मग समोर लक्ष द्या, कथेकडे लक्ष द्या. मला सांगायचंय, भूमीची ताकद असते, भूमीचं मोठं सामर्थ्य असतं. आणि आम्ही ज्या भूमीत जन्माला आलो, ही भूमी कमी सामर्थ्यवान मुळीच नाही. सांगू किती सामर्थ्य या भूमीचं. आम्ही देशापासनं विचार करू. आम्ही ज्या देशात जन्माला आलो, हा देश पवित्र आहे, पावन आहे. नव्हे पवित्र कुळ पावन तो देश, 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 पवित्र कुळ पावन तो देश. ओ जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, 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 कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जय हो टाळी. जय हो जय हो जय हो जय हो जय भोलेनाथ. अरे
जय हो एक टाळी जय हो जय भोलेनाथ टाळी जय हो जय हो हरी बोल धन्य आहे प्रत्येक जण धन्य आणि या धन्य भारत देशामध्ये धन्य धन्य राज्य म्हणा महाराष्ट्र साधू संतांची भूमी महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो त्यातली त्यात विशेषतः आम्ही स्वतःला वारकरी म्हणून घेतो आणि आमच्या भाग्यानं अगदी अनेको साधू संतांचं जवळचं सानिध्य आम्हाला प्राप्त होतंय झालंय नारायण गडाच्या माध्यमातनं नगद नारायण महाराजांच्या माध्यमातनं म्हणजे आम्ही किती महाभाग्यवान आहोत टाळी वाजवायची आमच्या भाग्यासाठी आमच्या त्यांनी दाखवलेल्या मार्गानं आम्ही नित्य चालत राहिलं पाहिजे परमार्थ करत राहिला पाहिजे महाभाग्यवान आहोत आम्ही ही भूमी भाग्यवान आहे त्यातली त्यात साधू संतांचं सानिध्य तर आम्हाला आहेच आहे आणि विशेषतः ही माळेवाडी नगरी म्हणा ही भूमी म्हणा अजून भाग्यवान का तर या भोलेबाबाचं वास्तव्य या भोलेबाबाचं सानिध्य या भूमीला साक्षात काशी विश्वेश्वर भगवान भोलेनाथ या ठिकाणी विराजमान आहेत म्हणून अजून एकदा जोरदार टाळी आमचं भाग्य आम्ही शब्दात मांडू शकत नाहीत पण आम्ही कधीतरी स्वतःला भाग्यवान समजून परमार्थ मार्ग एवढं भाग्यानं आम्हाला प्राप्त झालं मग आम्ही काय परमार्थापासनं वंचित राहायचं भाग्यानं मिळालंय मग परमार्थ आमच्याकडनं घडला पाहिजे भक्ती साधली पाहिजे मी सांगतेय तुम्हाला भूमीचं महिमान असतं या भूमीचं नाही नारदजी स्वतःचं स्तुतिगान करतायत स्वतःची स्तुती गातायत मृत्यूलोकातनं ब्रह्मलोकात पोहोचले ब्रह्माजींसमोरही स्वतःचं गुणगान गाऊ लागले ब्रह्माजी सुद्धा त्यांच्या होला हो मिळवतात पुढे नारदजी अगदी वैकुंठाच्या दिशेनं जाणार पण अगोदर वाटलं आपण अगोदर भोळ्या महादेवाकडे जाऊ आणि मग आपल्या नारायणाकडे जाऊ रस्ता वळवला कैलासाच्या दिशेनं निघाले कैलासाच्या दिशेनं निघाले आणि कैलासात कोण राहतंय भगवान भोले बाबा हे भगवान भोलेनाथ त्यांचं आपण 1-2 मिनिट भजन करू आणि मग पुढे जाऊ
भोलेनाथ बन के विश्वनाथ बन के चले आना प्रभु जी चले आना। भोलेनाथ बन के विश्वनाथ बन के चले आना प्रभु जी चले आना। भोलेनाथ बन के विश्वनाथ बन के चले आना प्रभु जी चले आना। बोले ताई जय हो। विश्वनाथ बन के चले आना प्रभु जी चले आना। तुम किसी भी रूप में आना, तुम किसी भी रूप में आना। वैजनाथ बन के काशीनाथ बन के, वैजनाथ बन के काशीनाथ बन के चले जय हो। प्रभु जी चले ताड़ी। आना। भोलेनाथ बन के विश्वनाथ बन के चले आना प्रभु जी चले जय हो। आना। विश्वनाथ बन के चले आना प्रभु जी चले आना। भोलेनाथ बन के विश्वनाथ बन के चले आना प्रभु जी चले आना। भोलेनाथ बन के विश्वनाथ बन के चले आना प्रभु जी चले आना। काय जे कुणालाच जमलं नाही ते मी केलं, जे ब्रह्मादी देवांना जमलं नाही ते मी केलं. काय केलं? कामदेवावरती विजय मिळवला. मी सर्वश्रेष्ठ आहे, मी महान आहे. भोले बाबांच्या लक्षात आलं, नारदांना अहंकार झाला. भगवान भोलेनाथ म्हणतात, नारदजी तुम्ही खरंच श्रेष्ठ आहात, तुम्ही खरंच महान आहात. पण हे नारदजी, तुम्ही जे मला सांगताय हे भगवान विष्णूंना जाऊन सांगू नका. आता असं का म्हटले? मला सांगितलं तर सांगितलं, विष्णूंना सांगू नका. भोले बाबांना वाटलं नारदजी नारायणाचे भक्त, विष्णूंचे भक्त. विष्णू जेव्हा पाहतील की माझ्या भक्ताला, माझ्या लेकराला अहंकार झालाय, त्यांना वाईट वाटेल, नाराज होतील ते. म्हणून म्हटले तुम्ही मला सांगितलं तर सांगितलं. हे तात नारद प्राज्ञ धन्यस्त्वं शृणु मद्वचः वाच्यमेवं न कुत्रापि हरेरग्रे विशेषतः. विशेष करून तुम्ही हरीला सांगू नका. नारदजी मनोमन विचार करायला लागले, अरे रे रे, आपला हा चांगुलपणा या भोळ्या महादेवालाच सहन होईना झालाय. अहंकार माणसाच्या मनात कोणता विचार निर्माण करेल सांगताच येत नाही. कुबुद्धी निर्माण झाली आहे. अहंकारानं भ्रमित झालेले नारदजी शिवजींच्या बाबतीतच चुकीचा विचार करायला लागले. मनोमन म्हणतात, हे शिवजीच माझ्यावरती जळायला लागले आणि आता तर मी मुद्दाम जाणार, विष्णून समोर जाऊन मुद्दाम सांगणार की मी कामदेवावरती विजय मिळवला. पहा, अगदी माणसाचा स्वभाव, सामान्य माणसाची वृत्ती आणि आजचा काळ जर आम्ही पाहिला तर माणूस स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी असतो, पण दुसऱ्याचं सुख पाहून माणूस जास्त दुःखी होतो. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. एखादा आपल्या पुढे जातोय, एखाद्याचं आपल्यापेक्षा चांगलं चाललंय, मग मनात कधी जळू नये, चुकीचा विचार मनात कधी आणू नये. माणसाला अन्न, मान, धन सगळं काही प्रारब्धानं मिळत असतं, ज्याच्या त्याच्या भाग्यानं मिळत असतं. आणि एक वाक्य आम्हाला माहिती आहे, आपल्या मराठीमध्ये एक वाक्य आहे, माणसानं मळकं असावं पण जळकं नसावं. माणसाचं मन चांगलं पाहिजे, जळावू वृत्ती नको. शिवजींच्या बाबतीत नारदजी काळी जय हो.
वाजवायची. ए माया तेरी बहुत कठिन, हे राम रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम, देख उसी की सुंदरता हो जाती है नींद हराम. ए माया तेरी बहुत कठीण है राम. भगवंताची माया कठीण आहे, अवघड आहे. तुमचं आमचं हे शरीर देह वरून दिसायला आम्हाला सुंदर दिसतो की नाही, पण आत आहे का? भगवान विष्णू प्रगट झाले. नारदजी कशासाठी बोलावलं सांगा, का माझी प्रार्थना केली? नारदजीनं हात जोडले. प्रभू तुम्हाला आठवतंय का, ज्या वेळेला मी वैकुंठातनं तुमचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला लागत होतो, तुम्ही म्हटले होते प्रभू, तुम्ही सांगितलं होतं नारदजी काय मागायचं ते मागा. मी सांगितलं आता कशाची गरज नाही, जेव्हा गरज पडेल तेव्हा मागेल. प्रभू आता मला गरज आहे सुंदर रूपाची गरज. सुंदर रूप का मागतायत नारदजी? ऐका, त्याचं कारण सुद्धा सांगितलं. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं. नारदांना माहिती होतं सौंदर्यम सर्वनारीणां प्रियं भवति सर्वथा. शिव महापुराणे सांगतंय काय, नारीला सौंदर्य प्रिय असतं. एक सुभाषितकार वर्णन करतात, कन्यावर यते रूप माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जनाः. काय, कन्यावर यते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जनाः. म्हणजेच अर्थ काय, कन्या वरते रूपम, कन्येला वराचं रूप हवं असतं. पुढे माता वित्तम, आईला आपला जावई कसा पाहिजे असतो? आताची आईची मागणी काय असते सांगू? मुलगा धनवान पाहिजे, पैशावाला पाहिजे, त्याला जमीनही भरपूर पाहिजे. जमीन पाहिजे पण आमची मुलगी काय शेतात जाणार? मागणी असते की नाही? आईला जावई श्रीमंत पाहिजे असतो, धनवान पाहिजे असतो. आणि याही पुढे जाऊन आजच्या आईची विचित्र मागणी, मुलगा चांगला पाहिजे, दिसायला चांगला पाहिजे, धनवान पाहिजे, वैभव संपन्न पाहिजे, त्याच्याकडे सगळं पाहिजे, पण त्याच्या घरात त्याला आई वडील नको. पहा, आमचे विचार कुठेतरी दूषित व्हायला लागले. याही पुढे जाऊन सांगेल, मुलगा त्याच्याकडे किती धन आहे, किती पैसा आहे, हे मुलीच्या आई वडिलांनी कधी पाहू नका. पैशापेक्षा किंमत माणसाच्या माणुसकीला आहे. आजच्या काळात माणुसकी महत्वाची आहे. हा वाजवा टाळी बिनधास्त. आजच्या काळात आम्हाला जरी वाटतंय पैशानं माणूस सुखी होतो, हा फक्त आमचा गैरसमज आहे. पैसा सोयी सुविधा आम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो, पण पैसा सुख कधीच आम्हाला आणून देऊ शकत नाही. पैशानं वस्तू आम्हाला विकत घेता येतील, पण सुख, प्रेम, आपुलकी, माया नारदजी अख्खे सुंदर, अगदी हरिणाच्या गाभ्यासारखा सुंदर देह नारदांचा आहे. नारदजी हात पाहतात, पाय पाहतात, बोट पाहतात, तोंड पाहायला नारदांना वेळच नाही. नारदांचं रूप होतं कसं? नारदजी अख्खे सुंदर पण तोंडातच बंदर.
विचित्र रूप. हातपाय पाहण्यात नारदजी दंग, तोंड पाहायला वेळच नाही, माहीतच नाही की आपला देह चांगला आहे, पण तोंड मात्र विचित्र आहे, बंदराचं आहे, वानराचं आहे. नारदजी तसेच आनंदात त्या स्वयंवरामध्ये येऊन पहिल्याच वाकावरती बसले. नारदांना वाटलं विश्वमोहिनी येईल आणि माझ्याच गळ्यात वरमाला टाकेल. ती विश्वमोहिनी आली सुद्धा, नाजूक नाजूक पावलं टाकत ती विश्वमोहिनी आली. साक्षात भगवंत होते, पण विश्वमोहिनीच्या रूपात लीला करत होते. त्या विश्वमोहिनीनं पाहिलं, पहिल्याच बाकड्यावरती कोणीतरी बंदर बसलेला आहे, कोणीतरी वानर बसलेला आहे. बिचारी घाबरली, तिनं आपला मार्गच बदलला, दुसऱ्या रांगेत गेली. जशी गेली परत आलीच नाही. शेवटच्या बाकड्याकडे गेली. शेवटच्या बाकड्यावरती जगाचा मालक सुंदर राजकुमाराच्या रूपात त्या ठिकाणी विराजमान होता, बसलेला होता. ही विश्वमोहिनी गेली, भगवंताच्या गळ्यात वरमाला टाकली. त्या ठिकाणी त्यांचा विवाह सोहळा सुद्धा पार झाला. इकडे नारदजी वाट पाहतात, विश्वमोहिनी आता येईल, मग येईल, आता येईल, मग येईल, पण येताना काही दिसत नाही. नारदजी उठले, गर्दीतनं काही दिसाना, टाचावर करून पाहायला लागले. दोन बाजूंनी दोन शिवगण होते. शिवगण म्हणतात, नारदजी गडबडून गोंधळून जाऊ नका, ती विश्वमोहिनी गेली आहे ना, पश्चाताप होईल तिला, तुमच्याकडे परत येईल, थोडा धीर धरा. ते खोटी स्तुती करत होते. मी मगाशीच सांगून गेले, खोट्या स्तुतीपासून आम्ही वाचलं पाहिजे. नारदांना खरं वाटू लागलं ती विश्वमोहिनी परत येईल. वाट पाहतायत नारदजी, आणि अचानक कोणीतरी येऊन सांगावं. त्या विश्वमोहिनीचा विवाहही पार पडला. आता मात्र नारदजी शिवगणांना बोलू लागले, तुम्ही तर म्हणत होतात विश्वमोहिनी परत येईल, तुमच्याच गळ्यात वरमाला टाकील, कुठे गेली तुमची विश्वमोहिनी? शिवगण एक शब्द सुद्धा बोलू देत नाहीत. शिवगण म्हणतायत, नारदजी तुम्ही आम्हाला विना सिस्टीमनं साथ दिली तर कार्यक्रम यशस्वी योग्य होतो, आनंद घेता येतो. आज योग्य ती साथ सिस्टीमची आम्हाला लाभली आहे, म्हणून विशेषतः त्यांचे धन्यवाद. तुमच्या प्रत्येकाचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. आता तुमचं किती कौतुक करू. आता यानंतर आपल्याला झाकीचा आनंद सुद्धा घ्यायचा आहे. आम्ही ऐकलं भगवंतानं माया रचली, नारदांचं हित केलं. आता भगवान परमात्मा त्यांनी रचलेली अजून एक माया झाकीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायची आहे. भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ, हरी आणि हर यांनी एकत्रितपणे केलेली लीला, त्या लीलेचं प्रत्यक्ष दर्शन आम्हाला घ्यायचंय. आम्ही झाकीचं स्वागत करणार आहोत, पण तत्पूर्वी 1-2 मिनिट माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पहा, भगवान भोलेनाथ, आम्हाला माहिती आहे भगवान भोलेनाथांना भस्म अतिशय प्रिय आहे. त्या भस्माचं महत्त्व काय आहे, महिमान काय आहे, तो लावायचा कसा, त्या भस्माची निर्मिती कशी झाली, हे सगळं आम्ही ऐकणार आहोत. पण पुढच्या कथेमध्ये आत्ता झाकीची वेळ झालेली आहे. आता आम्हाला ऐकायचंय भोले बाबांना प्रिय असणारा भस्म. हा भस्म भोले बाबा नित्य अंगावरती धारण करतात. मग भगवान भोलेनाथांनी एका असुराला सांगितलं, तू एक काम करायचं, रोज मृत्यूलोकात जायचं आणि भस्म घेऊन यायचा. तो भस्म भोलेनाथ स्वतःच्या अंगावरती धारण करायचे. भस्म आणून देत असल्या कारणानं त्याचं नाव पडलं भस्मासूर. असा तो भस्मासूर रोज जायचा, मृत्यूलोकातून भस्म घेऊन यायचा. आणि एका दिवशी भस्मासूर भोलेनाथांना बोलू लागतो, प्रभू मी रोज मृत्यूलोकात जातो, मृत्यूलोकात गेल्यानंतर भस्म, चिता भस्म मला शोधावा लागतो आणि मग आणावा लागतो, भरपूर त्रास होतो, वेळही भरपूर जातो. भोले बाबा म्हणतात, काळजी करू नको, मी तुला वरदान देतो, तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो
व्यक्ती, तो माणूसच भस्म होऊन जाईल आणि मग तू चिताभस्म लवकर मला घेऊन येऊ शकशील. वरदान दिलं जातं, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. बरेच दिवस उलटतात, त्या वरदानाचा दुरुपयोग भस्मासूर करू लागतो. कसा? हा भस्मासूर जपी तपी संन्याशी महात्मे साधुसंत धर्मानं जगणारे व्यक्ती अशा चांगल्या माणसांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांना भस्म करायचा. कुठेतरी धर्मासाठी हानिकारक तो ठरू लागतो. आणि एका दिवशीचा प्रसंग, त्या भस्मासुराची वाईट नजर, कुबुद्धी, पार्वती मातेवरती वाईट नजर पडावी, मनात विचार निर्माण व्हावा. ही पार्वती दिसायला सुंदर आहे, लावण्यवती आहे आणि हिचा पती भगवान भोलेनाथ चित्रविचित्र रूप. कसे आहेत भोले बाबा? घालायला कपडे नाहीत, राहायला घर नाही, अगदी कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळतात. जटेमध्ये गंगा आहे, हातात त्रिशूळ, मस्तकावरती चंद्र, चित्रविचित्र रूप, गळ्यामध्ये सर्प आहे. भूतावेताळांमध्ये राहणारे हे भोले बाबा पार्वतीला पती म्हणून शोभत नाहीत. म्हणून भस्मासूर विचार करतो, ही पार्वती आपली पत्नी झाली पाहिजे. आणि भस्मासूर पुढे कशा प्रकारे काय प्रसंग घडून येतोय आम्हाला प्रत्यक्षात पाहायचंय. हा भस्मासूर पार्वतीला प्राप्त करण्यासाठी ठरवतो की आपण अगोदर या भोलेनाथांनाच संपवून टाकू, हा रस्त्यातला काटाच मिटवू, म्हणजे पार्वती आपली होईल. प्रयत्न चालू झाले. भस्मासूर येऊ लागला, मोठमोठ्यानं हसतोय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. टाळी. हा मोठमोठ्यानं हसतोय. टाळी वाजवायची, टाळी. भस्मासूर निघाला शिवजींना संपवण्यासाठी. विचार आहे, ज्यानं वरदान दिलं त्याच्याच वरदानाचा वापर मी त्याच्यावरतीच करणार. भस्मासूर आला, कैलास पर्वतावरती येऊन पोहोचला. हे महादेवा, आता मी संपवणार तुला. तुझे वरदान दिले ना, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. मी आता तुझ्याच डोक्यावरती हात ठेवणार, तुलाच भस्म करणार आणि पार्वतीला मिळवणार. भोले बाबा पुढे, भस्मासूर पाठीमागे. भोले बाबा पुढे, भस्मासूर पाठीमागे. टाळी वाजवायची. भोलेनाथ धावतात, घाबरले, विष्णूंचा धावा करतात. खरं पाहिलं तर ही लीला आहे. विष्णूंची प्रार्थना करतात, प्रभू प्रभू वाचवा, या भस्मासुरापासून माझं रक्षण करा. भगवान विष्णू ही प्रार्थना ऐकली आणि भगवान विष्णू ठरवतायत, आता आपण या भस्मासुराचा निपात घडवून आणायचा, भोले बाबांच्या या लीलेत सहभाग घ्यायचा. भगवान विष्णू मोहिनी रूप धारण करतायत. मोहिनी रूपात भगवान विष्णू प्रगट होतायत. मोहिनी भगवंताचं स्वागत आम्हाला करायचंय. बोला मोहिनी भगवान की जय. टाळी.
मोहिनी भगवान सुंदर नृत्य करत या भस्मासुराच्या दिशेनं येत आहेत. टाळी टाळी